हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता लाडक्या बहिणींनो सर्वांनाच लागलेली आहे. याच्यामध्येच एक आनंदाची बातमी आली आहे आणि एक दुःखाची बातमी आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याचा जी-आर आलेला का? लाडक्या बहिणींनो, अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे की जी-आर आलेला आहे. तर जी-आर आलेला का? याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. मग कधी येणार आहे? काय येणार आहे? सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, खरंच ई-के-वाय-सी मुळे 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार का? आणि अपात्र करण्यामागे सरकारचा नेमका उद्देश काय आहे? बरोबर सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, अजून एक महत्त्वाची बातमी, की जी ई-के-वाय-सी प्रक्रिया 31 मार्च पर्यंत होती, त्याला मुदतवाढ मिळाली आहे आणि ती कधी होणार आहे लाडक्या बहिणींनो? ऑलमोस्ट 30 एप्रिल पर्यंत, म्हणजे 30 एप्रिल लास्ट डे आहे. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिला प्रश्न, की जी-आर आलेला का? जी-आर आला का? तर लाडक्या बहिणींनो, जी-आर आलेला नाही. आज जर बघितलं असेल, आज आहे 8 तारीख. आज आहे 8 तारीख. तर लाडक्या बहिणींनो, या वीकमध्ये सुद्धा जी-आर येणार नाही. जर आपण पहिले काही महिने बघितलं असेल, तर 8 तारखेपर्यंत तुम्हाला जी-आर यायचा आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायचे. पण गेल्या काही महिन्यांपासून जर आपण बघत असेल, तर आपल्याला अल्मोस्ट जो शेवटचा म्हणजे सेकंड लास्ट जो वीक आहे, यामध्येच जी-आर प्रसिद्ध होतोय. म्हणजे मला तरी असं वाटतं लाडक्या बहिणींनो, जो मार्च महिन्याचा जी-आर आहे, मार्च महिन्याचा जी-आर आहे, हा तुम्हाला कधी प्रसिद्ध होणार आहे? तर एप्रिलच्या सेकंड लास्ट वीकमध्ये, म्हणजेच 20 तारखेपासून तर 24 तारखेच्या मध्ये तुम्हाला जी-आर येईल आणि याच्यामध्येच तुम्हाला काय होईल? हप्ता वितरण सुरू होणार आहे. म्हणजे आता कोणीही तुम्हाला फेक इन्फॉर्मेशन दिली, की जी-आर आलेला आहे, तर त्यांना सरळ सांगा जी-आर आलेला नाही. मग आता काही प्रसार माध्यमे काय म्हणतात माहिती का? तुम्हाला मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते एकत्र भेटणार आहे. तर याचंही उत्तर मी तुम्हाला सांगतोय, ₹3000 तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त मार्च महिन्याचेच ₹1500 भेटतील. फक्त मार्च महिन्याचे ₹1500 भेटतील. इथे तुम्हाला ₹3000 भेटणार नाही म्हणजे नाही. कोणी काही सांगितलं, फक्त मार्च महिन्याचे भेटणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होणार आहे. ₹1500 मिळणार नाही. सरकारने जे काही आहेत कारण सांगितलेले आहेत. म्हणजे काय? सरकारने लाडक्या बहिणींचं काम होतं, तेव्हा सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले आणि काम संपलं, तर लाडक्या बहिणींना अपात्र केलं. पहिले सख्ख्या बहिणी बनवलं, नंतर तुम्हाला माहित आहे काय काय केलं सरकारने आणि काय नाही केलं. आपण सत्तेमध्ये बसेपर्यंत सरकारने तुम्हाला योग्यरित्या पैसे पाठवले आणि जसं सरकार सत्तेमध्ये बसलं आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तुम्ही बघितलं असेल, जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा असंख्य लाखो बहिणी अपात्र ठरल्या. सेम नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये सुद्धा असंख्य बहिणींना अपात्र या सरकारने केलेलं आहे. मी तर म्हणतोय, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी एडिट झालेली असेल 31 मार्च पर्यंत, त्यांना वाढवून देण्याचं काही कारण नव्हतं. पण ज्या बहिणींची डिसेंबर 31 पर्यंत ई-के-वाय-सी झालेलीच नाहीये, केलीच नाहीये, अशा बहिणींसाठी त्यांनी अजूनही काहीही केलेलं नाहीये. अशा बहिणींना ई-के-वाय-सी करा, असं एकदाही त्यांनी म्हटलेलं नाहीये. म्हणजे याच्यामधून तुम्ही सरळ समजू शकता, की या सरकारला लाडक्या बहिणींना अपात्र करायचं आहे म्हणजे करायचं आहे. आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो. कारण जर तुम्ही आजही आवाज उठवला नाही, हे बोगस सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे. जेव्हा लाडक्या बहिणींची गरज आहे, तेव्हा त्यांना पैसे देतात. जेव्हा लाडक्या बहिणींचं काम संपलं, त्यांचं वितरणच बंद केलेलं आहे. बरोबर? काही बहिणी ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही ना, त्या खरंच पात्र होत्या, पात्र. आता जर त्यांनी ई-के-वाय-सी संधी मिळाली आणि त्यांनी ई-के-वाय-सी केली, तर त्यांना ₹1500 सरसकट मिळणार आहे. आणि ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे, त्या सुद्धा पात्र आहेत म्हणून त्यांना लाभ भेटतोय. पण ज्या बहिणी, लाखो बहिणी अशा आहेत, की त्या पात्र असून सुद्धा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, चुकीच्या निर्णयांमुळे अपात्र ठरलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना के करणे अनिवार्य केले आहे. जर के केली नाही तर महिलांचा लाभ बंद होणार आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ₹1500 दिले जातात. यामध्ये काही निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळतो. दरम्यान दरम्यान आता योजनेत काही महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. मे महिन्यापासून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचा लाभ सरकारने घेतलेला असं महिला व बाल विकास विभाग कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. मे म्हणजे कधी? 2024, सॉरी 2025 लाडक्या बहिणी. बघा ना, जून, जुलै, ऑगस्ट अपात्र. नंतर काही महिने पडताळणी केली आणि नंतर काही महिन्यांचा चालू केला आणि मग काय म्हटलं? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. लाखो महिला अपात्र. लाडकी बहीण योजना सुरू होती तेव्हापासून सोलापुरातील 18 वर्षावरील मतदारांची संख्या 88,77,000 होती. या योजनेच्या 11,21,000 महिलांनी लाभ घेतला. परंतु अनेक महिलांनी वयोमर्यादेत नसतानाही लाभ घेतल्याचा संशय होता. याच्यासोबत अनेक महिलांच्या उत्पन्नात पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. तर सरकारला असंच करायचं होतं ना, माहिती आणायची होती, काय करायचं होतं? मग सरकारने तेव्हाच का नाही केलं निवडणुकीच्या पूर्वी?
समजत आहे मला काय म्हणायचं लाडक्या बहिणींनो, की निवडणुकीपूर्वीच का निकष नाही टाकले? निवडणुकीनंतर का टाकले? विधानसभा निवडणुकी होईपर्यंत सरसकट लाभ देण्यात आला. कोणतेच निकष नव्हते. त्यानंतर महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. यामध्ये लाखो महिलांचा लाभ बंद झाला. त्यामध्ये अनेक महिला अपात्र ठरलेल्या आहेत. लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची कारणे तुम्हाला माहिती आहे. 21 ते 65 वर्षामध्ये वर्ष वयामध्ये नसणे, महिलांकडे व कुटुंबाकडे चारचाकी वाहन असणे, इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणे, ई-केवायसी न केलेल्या महिलांचाही लाभ बंद होणार आहे. ज्या बहिणींची ई-केवायसी झालीच नाही, अशाही बहिणींचा लाभ काय होणार आहे लाडक्या बहिणींनो बंद होणार आहे. याच सोबत महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. 2.5 लाखापेक्षा काय जास्त आहे. या बहिणींचाही लाभ बंद केलेला आहे. आणि आता ज्या बहिणी एप्रिल 30 पर्यंत आपली ई-केवायसी चुकली होती, ती ई-केवायसी आता पूर्णपणे दुरुस्त करणार नाही. त्यांचाही लाभ बंद होणार आहे. हे सुरू झालं आहे 2025च्या मे महिन्यापासून. तर तुमच्या प्रतिक्रिया काय? नक्की कमेंट बॉक्समध्ये लाडक्या बहिणींनो सांगा. कारण हे बोगस आहे, नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे. आता केवायसीच्या पडताळणीच्या मागे लाडक्या बहिणींच्या कमी करणे हा उद्देश आहे का? येस, मला असंच वाटतं. ही जी केवायसी प्रक्रिया आहे लाडक्या बहिणींनो, तर याच्या मागचा उद्देश काय होता, की या लाडक्या बहिणींची संख्या कमी करणं. पहिले जर तुम्ही बघितलं असेल 2,48,00,000 लाडक्या बहिणींना लाभ भेटायचा. 2,48,00,000 म्हणजे 2.5 कोटी इतक्या बहिणींना लाभ भेटायचा. पण आता सरकारने काय केलेलं आहे, लाडक्या बहिणींनो असं म्हणतात, की 71,00,000 ते 1 कोटी इतक्या महिलांचा लाभ आता बंद होणार आहे. मार्च 2026 संपल्यानंतर. मार्च 2026 संपलं. बरोबर? पण मार्चचा हप्ता आता भेटून जाईल. ज्या बहिणींना आता केवायसी केली होती, त्यांचा लाभ सुरळीत भेटून जाईल मार्चचा. पण जेव्हा आता एप्रिल 2026 चा लाभ लाडक्या बहिणींना भेटेल, तेव्हा लाडक्या बहिणींनो, असंख्य लाडक्या बहिणी काय ठरतील रे? अपात्र ठरतील हे समजून घ्या. असंख्य लाडक्या बहिणी. हा नंबर असेल 71,00,000 ते 1 कोटी. मग याच्यामध्ये तुमची ई-केवायसी झाली नाही, तो एक मुद्दा असेल. तुम्ही 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी एडिट केली नाही, तो ऑप्शन असेल. मग ते जे निकष आहे सरकारने दिलेले आहेत वेगवेगळे, त्या निकषामध्ये तुम्ही बसत नसाल, तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होणार आहे. लाडक्या बहिणींनो, बंद होणार आहे. तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमचं जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमची पडताळणी झाली की नाही, तुमची ई-केवायसी झाली की नाही, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्या माध्यमातून आपल्याला एकजूट होता येईल आणि या महाराष्ट्र सरकारविरुद्ध आपल्याला काही नाही तर काही करता येईल. आपण यासाठी प्रयत्न करू लाडक्या बहिणींनो. तुमची प्रतिक्रिया येणं अत्यंत गरजेचं आहे आणि तमाम महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. जेणेकरून लाडक्या बहिणींनो, आपली जी शक्ती आहे एकतेची, एकत्र येऊ आणि महाराष्ट्र सरकारला हा जो निर्णय आहे बदलवण्यासाठी आपण बाध्य पाडू. बरोबर? मार्च जो 21वा हप्ता ई-केवायसीची प्रक्रिया तुम्ही सुरू झाली लगेच करून घ्या. आनंदाची बातमी सुद्धा सांगितली, की ही वाढ मिळाली आहे. मार्च महिन्याचा जी-आर आला का? नाही लाडक्या बहिणी. कधी येणार? सेकंड वीक ऑफ एप्रिल. लास्ट सेकंड वीक ऑफ एप्रिल. खरंच ई-केवायसीमुळे 71,00,000 लाडक्या बहिणी अपात्र होणार का? याचं उत्तर सुद्धा येस आहे. 71,00,000 ते 1 कोटी. केवायसी मागे बहिणींची संख्या कमी होणार आहे. येस, हा सुद्धा उद्देश आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.